आज आहे रविवार आणि आज आहे सगळ्यांच्या सुट्टीचा दिवस आणि माझा आरामाचा दिवस. आरामाचा दिवस म्हणजे थोडं उशिरा उठते मी नेहमीपेक्षा. आणि रविवार असलं की मी खास करून मटण किंवा चिकनच बनवते. पण आज जायचं आहे आम्हाला जेवायला बाहेर, कारण की मुलाचा झालेला आहे पहिला पगार आणि तो आज आम्हाला देणार आहे पार्टी. म्हणून दुपारचं जेवण थोडंसं साधंच करायचं ठरवलं. म्हणून बाजारात गेली नाही आणि कोणती मच्छी आणली नाही. तर आज मी बनवणार आहे मस्त असा वाकठ्यांचा रस्सा. त्यासाठी वाकठ्या मी फ्रीजमधून काढून घेते. तुम्ही बघितलं असेल माझ्या फ्रीजमध्ये किती सुकी मच्छी भरलेली आहे. तर वाकठ्या मी पहिल्यानंतर भिजत घातल्या पाण्यामध्ये. इथे एका कढईमध्ये घातलं तेल, त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा थोडा जास्तच घ्यायचा आहे. कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये टमॅटो घातले. टमॅटो मऊ होईपर्यंत ते शिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता टमॅटो छान मऊ पडलेला आहे. आता त्याच्यात घालायचे आहेत मसाले. तर इथे मी पाव चमचा हळद आणि 2 चमचे आगरी मसाला घातलेला आहे. हा आगरी मसाला म्हणजे माझा घरचा मसाला, ज्योतिष मसाले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मागू शकता. मसाले छान परतवून घ्यायचे, अर्धा ते 1 मिनिट मंद आचेवर छान परतवून घ्यायचे. मसाल्यांचा छान घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये आपल्याला या भिजवलेल्या वाकठ्या घालायच्या आहेत. आता वाकठ्या मसाल्यांमध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी. पाणी गरमच घालायचं आहे. आता तुम्हाला जितका रस्सा पाहिजे ना तितका आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता हे मी मिक्स करून घेते. रश्शाला उकळी आली की याच्यामध्ये घालायचं आहे बटाटा. तुम्हाला नसेल आवडत तर नका घालू, पण सुक्या मच्छीमध्ये म्हणजे बोंबील किंवा वाकठे असले तर मला बटाटा फार आवडतो. मी बटाटा घालते. बटाटा घातलेला आहे, चिंच घातलेली आहे, तुम्ही कोकमही घालू शकता आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मला याच्यातनं थोडासा रस्सा कमी वाटते म्हणून मी पाणी वाढवते, कारण की भाताबरोबर खायचं आहे आज आम्हाला. बघा, रश्शाला छान उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करून त्याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे. 10 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. हा बघा, मस्त असा आपला रस्सा तयार झालेला आहे. आता बघा, बटाटा पण शिजलेला आहे, वाकठ्याही शिजलेल्या आहेत. मस्त असा आपला वाकठ्यांचा रस्सा तयार झालेला आहे. याच्यावर घालायची आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर. तर असा हा मस्त असा वाकठ्यांचा रस्सा तयार आहे. आता फक्त वाकठ्यांच्या रस्स्यावर तर आमचं होणार नाही, म्हणून मी बाजूला इथं अंडी पण फ्राय करून घेत आहे. आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 1. आता मी माझं ताट वाढून घेते. हा बघा, ताटात वाटत आहे गरमागरम भात. बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि थंडावा आहे वातावरणात. आणि भातावर वाढत आहे गरमागरम असा वाकठ्यांचा रस्सा. साईडला वाकठ्या आणि बटाटे घेतलेले आहेत आणि बाजूलाच आपण जी अंडी फ्राय केली होती तीही घेतलेली आहेत. तर असं हे माझं आजचं संडे स्पेशल साधं असं मेन्यू तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.